या व्हिडिओमध्ये आपण पीसीओएसचा मानसिक स्थितीवरचा असर पाहणार आहोत. मानसिक व भावनिक स्थिती हे शारीरिक स्वास्थ्य एवढं महत्व आहे. डिप्रेशन आणि एन्झायटी पीसीओएस असलेल्या मुली व स्त्रियांमध्ये दिसून येतं, मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. अभ्यासात असं लक्षात आलं आहे की सामान्य स्त्रियांपेक्षा पीसीओएस असलेल्या स्त्रियांना एन्झायटी असण्याची शक्यता तिप्पट असते. या स्त्रियांना अधिक ताण जाणवतो. ह्याचं कारण स्ट्रेस हॉर्मोनचं अधिक प्रमाण व पीसीओएस मुळे झालेल्या शारीरिक परिमाणाची चिंता. जेव्हा हे ताण दीर्घकालीन चालतं तेव्हा ते एन्झायटी व डिप्रेशनमध्ये निर्माण होतं. पीसीओएस असलेल्या स्त्रियांना वाईट खाण्याच्या सवयी असतात. काही स्त्रियांना त्यांच्या खाण्यावर खूपच संयम असतो, पण काही स्त्रियांना खाण्यावर काही नियंत्रण नसतो, ज्याचं कारण काही शारीरिक व मानसिक त्रास होतात. त्यांना चिंता त्यांच्या खाण्याच्या संयमामुळे, वजनामुळे व आपल्या दिसण्याच्या बाबतीत होऊ शकते. पीसीओएसमुळे शरीराच्या दिसण्याच्या पद्धतीवर असर पडतो. यामुळे पीसीओएस असलेल्या स्त्रियांना स्वतःच्या सौंदर्य, शारीरिक ताकद आणि स्वास्थ्यामध्ये काही कमी वाटते. यामुळे त्यांना स्वतःबद्दल कमीपणा वाटतो आणि याच्यावर मात करणे कठीण होऊन जाऊ शकतं. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर पीसीओएसचे वेगवेगळे लक्षण समोर येऊ शकतात. समजा तुम्हाला पीसीओएस आणि डिप्रेशन एकत्र आहे. तुमचे डॉक्टर डिप्रेशनचं कारण शोधून त्यावर उपचार करतील. टॉक थेरपी किंवा काउन्सिलिंग हे डिप्रेशन बरं करण्याचा एक खूप प्रभावी उपाय आहे. काही रुग्णांना काही औषधी जसं अँटीडिप्रेसन्स प्रभावी उपाय म्हणून डॉक्टर सुचवू शकतात. तुम्हाला खाण्याबद्दल काही प्रश्न उत्तरं असली तर तुमचे डॉक्टर तुम्हाला याविषयी योग्य मार्गदर्शन करू शकतात. समजा तुम्हाला संप्रेरकाची अस्थिरता असली, जसं पुरुषी संप्रेरक, तर तुम्हाला गर्भधारणेची गोळ्या सुचवू जाऊ शकतात. जर तुम्ही इन्सुलिन रेझिस्टंट लठ्ठेपणा असला तर तुमची लहानूकमध्ये काही बदल करून तुमचे पोषक आहार व व्यायाम पीसीओएस लक्षण सांभाळू शकतात. हे उपाय प्रत्येक व्यक्तीच्या आवश्यकता अनुसार केले जाऊ शकतात. जीवनशैलीत काही बदल करणे जसं व्यायाम करणे हे पीसीओएस असलेल्या स्त्रियांना खूप फायद्याचं आहे. व्यायामामुळे लठ्ठपणा व इन्सुलिनचं प्रतिकार करता येतं आणि एंडोर्फिनचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे आपला मूड सुधारतो. नियमित व्यायामामुळे वजन आटोक्यात राहतं, ज्यामुळे शरीराबद्दल चांगलं वाटून त्यांचा आत्मविश्वास वाढतो. वजन कमी केल्याने संप्रेरकाची स्थिती संतुलित राहते, ज्यामुळे पीसीओएसचे लक्षण सुधारू जाऊ शकतात. व्यायामाच्या बाबतीत इंटरनॅशनल पीसीओएस व NICE चं मार्गदर्शन तत्व घेऊ शकतो. पीसीओएस बरं करण्यासाठी मुख्य भार जीवनशैलीत कायमस्वरूपी बदल करण्यावर आहे आणि जर मानसिक समस्यांकडे दुर्लक्ष केलं तर हे बदल करणं व चालू ठेवणं कठीण होऊन जाऊ शकतं. म्हणूनच काही समस्या असले तर आरोग्य वैद्यक किंवा मार्गदर्शक देणाऱ्या कोणत्याही व्यक्तींकडनं सल्ला घ्यायला संकोच करू नका. अजून माहितीसाठी पेशंट सपोर्ट ग्रुपनी खाली दिलेल्या साधनांचा आस्क पीसीओएसचा ॲप तुम्ही मोबाईलवर डाउनलोड करू शकता, कारण की त्यावर मानसिक स्वास्थ्याबद्दल भरपूर माहिती मिळेल. बघण्यासाठी धन्यवाद.